शनिवारची ती रात्र होती. समीर, राहुल, नेहा आणि आर्यन हे 4 मित्र वीकेंडसाठी महाबळेश्वरला निघाले होते. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. रात्रीचे 12 वाजले होते आणि गुगल मॅप्सनं त्यांना एका अशा रस्त्यावर आणलं जिथे फक्त दाट झाडी होती. अचानक एक मोठा आवाज झाला आणि गाडी जागच्या जागी थांबली. समीर, अरे यार, टायर पंक्चर झाला वाटतं. राहुल, यावेळेस आणि या रानात? समीर, नीट बघ तरी. नेहा, समीर, बाहेर खूप अंधार आहे, नको जाऊस बाहेर. आर्यन, काही नाही ग नेहा, हा बघ, माझा कॅमेरा आणि फ्लॅशलाईट आहे ना. समीर बाहेर उतरला, पण टायर नीट होता. गाडीचं इंजिन गरम होऊन बंद पडलं होतं. समोरच त्यांना एक जुनी ब्रिटिशकालीन हवेली दिसली. त्यांनी ठरवलं की पाऊस थांबेपर्यंत हवेलीच्या वऱ्हाडात थांबूया. हवेलीचं लाकडी गेट कर्कश आवाज करत उघडलं. बागेतली झाडं वारून गेली होती आणि तिथे एक विचित्र वास येत होता, जणू काहीतरी कुजलं असावं. राहुल, काय रे समीर, इथे एखादं भूतभूत असेल तर मजा येईल. आपल्या चॅनलला लाखो व्ह्यूज मिळतील. नेहा, राहुल, शांत बस, मला अजिबात चांगलं वाटत नाहीये इथे. अचानक हवेलीचा मुख्य दरवाजा स्वतःहून हळूच उघडला, जणू कोणीतरी त्यांचं आत स्वागत करत होतं. समीरनं टॉर्च मारली. आतलं फर्निचर पांढऱ्या कपड्यांनी झाकलेलं होतं. आर्यन आपल्या कॅमेऱ्यातून सगळं शूट करत होता. अचानक तो ओरडला. आर्यन, समीर, इकडे बघ, कॅमेऱ्यात. समीरनं बघितलं. कॅमेऱ्याच्या स्क्रीनवर राहुलच्या बरोबर मागे एक लांब केसांची आकृती उभी होती. पण जेव्हा त्यांनी प्रत्यक्षात मागे वळून पाहिलं, तिथे कोणीच नव्हतं. समीर, आर्यन, कॅमेरा नीट धर. तुझे हात थरथरत असतील म्हणून तसं दिसलं असेल. पण त्याच वेळी वरच्या मजल्यावर कोणाचे तरी धावण्याचे आवाज आले. धप धप धप, जणू एखादं लहान मूल पळत आहे. नेहाच्या ओरडण्यानं सगळे हादरले. तिच्या पायाजवळ एक जुनं बाहुलं पडलं होतं, ज्याचे डोळे लाल चमकत होते. ते बाहुलं आपोआप हसायला लागलं. राहुल, हे हे काय आहे? समीर, इथून निघूया. पण मागचा दरवाजा जाम झाला होता. तो उघडत नव्हता. पळता पळता ते एका खोलीत शिरले, जिथे जमिनीवर एक लाकडी दार होतं, तळघराचं. तिथून कुबट वास आणि रडण्याचा आवाज येत होता. त्यांना वाटलं की तिथे कोणीतरी मदतीसाठी अडकलं आहे. त्यांनी ते दार उघडलं. खाली उतरताच त्यांना दिसलं की भिंतीवर रक्तानं 4 नावं लिहिली होती: समीर, राहुल, नेहा आणि आर्यन. त्यांच्या नावापुढे आजची तारीख लिहिली होती. तळघराचा दरवाजा वरून जोरात बंद झाला. आता ते आत अडकले होते. अचानक आर्यनच्या कॅमेऱ्याचा लाईट बंद पडला. अंधारात त्यांना फक्त 4 जोड्या लाल डोळे चमकताना दिसत होते. एक खोल, भीतीदायक आवाज. तुम्ही आले, पण आता जाऊ शकणार नाही. तळघराच्या भिंती सरकू लागल्या. नेहा रडायला लागली. समीरनं खिशातून माचीस काढली आणि एक काडी पेटवली. त्या प्रकाशात त्यांना दिसलं की ते मित्र नाहीत, तर त्यांच्याच रूपातले काही विचित्र प्राणी त्यांच्या समोर उभे होते. समीरनं पूर्ण शक्तीनिशी तळघराच्या एका खिडकीवर लाथ मारली. खिडकीची काच फुटली आणि तिथून बाहेरचा प्रकाश आत आला. सूर्योदय होत होता. जसा सूर्यप्रकाश आत शिरला, त्या आकृत्या धुरासारख्या गायब झाल्या. चौघेही मित्र रक्ताळलेल्या अवस्थेत बाहेर आले. गाडी आपोआप चालू झाली होती. त्यांनी मागे वळून पाहिलं तर तिथे कोणतीही हवेली नव्हती. फक्त एक जुनं स्मशान होतं. आर्यननं आपला कॅमेरा चेक केला. कॅमेऱ्यात पूर्ण 10 मिनिटाचं रेकॉर्डिंग होतं. पण त्यात फक्त अंधार आणि किंकाळ्या होत्या. आणि शेवटी एकच वाक्य ऐकू येत होतं: पुन्हा या.